मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर मित्रांनो, पाहू शकतात की पोलीस भरती अर्ज भरायला सुरुवात होऊन आता मित्रांनो अर्ज भरण्याची जवळपास मित्रांनो आता 9 ते 10 दिवसांचा जास्तीत जास्त मित्रांनो 9 दिवसांचा कालावधी आता शिल्लक आहेत। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो असं आहे की बघा मित्रांनो, विद्यार्थी या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी फॉर्म भरताय त्यांना वाटतंय, परंतु मित्रांनो अजून सुद्धा विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरताय आणि जिथं आवश्यकता आहे तिथं फॉर्म भरत नाही मित्रांनो। मागच्या वर्षी मित्रांनो ज्या पद्धतीने अर्ज आलेले होते त्यावेळेस डबल फॉर्म मित्रांनो अप्लाय करू शकत होतो, परंतु आता तशी कंडिशन नाही आहे। तर याच्यामुळे मित्रांनो योग्य ठिकाणी तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे, आतापर्यंत सगळ्यात जास्त कुठं अर्ज आले आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे 15 दिवस अजून मुदत वाढणार आहे का, सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि कोणाचा फायदा आणि कोणाचा नुकसान होईल मित्रांनो या फॉर्ममुळे आणि आतापर्यंत किती अर्ज आले सर्व काही मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती की आता यावर्षी जी पोलीस भरती याच्यामध्ये आधार या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी फक्त एकाच घटकात एकासाठी मित्रांनो म्हणजे एकच अर्ज करू शकतो, तो दुसरा अर्ज करू शकत नाही मित्रांनो। तर लक्षात घ्या। तर याच्यामुळे मित्रांनो मागच्या वर्षी तुम्हाला माहितीच आहे की पोलीस भरतीसाठी लक्षात घ्या टोटल 18 लाखाच्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते आणि मित्रांनो जवळपास मित्रांनो हे अर्जांची संख्या जवळपास 9 लाख होती मित्रांनो, 9 लाख लक्षात घ्या। ज्यावेळेस पोलीस भरती अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपली त्याच्यानंतर मित्रांनो काय झालं, 15 दिवसांचा जो कालावधी वाढला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी डबल अर्ज भरले मित्रांनो। 15 दिवस मुदत वाढवून देण्यात आली होती, त्याच्यामुळे तो आकडा मित्रांनो पार गेला मित्रांनो 18.5 लाखच्या वरती। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तो प्रकार या भरतीमध्ये होऊ शकतो का, इथं जर डबल मित्रांनो लक्षात घ्या आता या भरतीमध्ये डबल अर्ज विद्यार्थी भरू शकत नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या इथं जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या येणार नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथं कॉम्पिटिशन कमी आहे, कारण त्यावेळेस एक विद्यार्थी अनेक ठिकाणी ग्राउंड देऊ शकत होता। लक्षात घ्या फक्त लेखी परीक्षेच्या वेळेस मित्रांनो लेखी त्यांची एकाच दिवशी होती, त्याच्यामुळे त्याला देता आले नाही मित्रांनो, बस एवढाच फरक आहे मित्रांनो। तर मित्रांनो यावर्षी एकच फॉर्म विद्यार्थी भरू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे जो सांगण्याचा मुद्दा आता यावर्षी अर्ज कमी येणार आहे त्याच्यापेक्षा, परंतु मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी सुद्धा मित्रांनो 3 4 आपले या ठिकाणी जे काही वेगवेगळे घटक आहे त्याच्यामध्ये अर्ज वाढतीलच। आता मित्रांनो सगळेच विद्यार्थी मुंबईला कोणी फॉर्म भरावा या बाबतीत पण अपडेट विद्यार्थी विचारत होते सध्या। तर मित्रांनो बघा मुंबईला लक्षात घ्या, मुंबईला मागच्या वर्षी मेरिट कमी लागलेलं होतं कारण जागा जास्त होत्या, यावर्षी जागा कमी आहे आणि विद्यार्थी अर्ज करताय मित्रांनो लक्षात घ्या। तर तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, तुमची तयारी असली तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सांगण्याचा मुद्दा असा होता की विद्यार्थी विचारत होते सर आता कुठं फॉर्म भरायचा की जेणेकरून आमची निवड झाली पाहिजेत। आता मित्रांनो भरपूर विद्यार्थी मुंबईला जात आहे, कोणी संभाजीनगर जात आहे, कोणी नागपूर, कोणी पुणे। तर मित्रांनो ज्या ठिकाणी रिक्त जागांची संख्या जास्त आहे विद्यार्थी तिथं जात आहे, याच्यामुळे मित्रांनो जिथं रिक्त जागा कमी आहे तिथं कमी विद्यार्थ्यांचे अर्ज येत आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो की मागच्या वर्षीप्रमाणे अशा चुका करू नका। जर सगळेच विद्यार्थी मुंबई मोठ्या ठिकाणी रिक्त जागा आहे तर मित्रांनो तिथं जात आहे आणि अदर ठिकाणी विद्यार्थ्यांचा आकडा कमी होतोय मित्रांनो। तर त्याच्यामुळे मित्रांनो समजा धुळे त्याच्यानंतर अदर ठिकाणी मित्रांनो, तर याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा मुद्दा की इथं मेरिट कमी लागू शकतं मित्रांनो, मेरिट इथं कमी लागेल मित्रांनो जिथं कमी अर्ज आले तिथं। कारण मेरिट कशावर तयार होतं, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले तिथले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मार्क कसे घेतले, त्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परफॉर्म केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात घेऊन मेरिट तयार होतं। त्याच्यामुळे सगळेच जर एका ठिकाणी फॉर्म भरत असतील मुंबई नागपूर मोठ्या ठिकाणी जिथं रिक्त जागा जास्त आहे तर तुम्ही मित्रांनो तुमच्या अभ्यासानुसार आणि तयारीनुसार फॉर्म भरा, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे। आतापर्यंत 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे मित्रांनो। आणि बघा महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना फायदा होईलच, जर तुमची तयारी चांगली असेल तुम्ही कुठेही फॉर्म भरा तुमचा फायदा होईल। आणि विद्यार्थ्यांना वाटत असेल की रिक्त जागा जास्त आहे तिथं आपण फॉर्म भरू, तिथं ऑलरेडी जास्त फॉर्म येणार आहे मित्रांनो, मग तुमचं नुकसान होऊ शकतं, लक्षात घ्या। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल, काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, ग्राउंडची लेखीची जास्तीत जास्त तयारी करा, यामध्ये काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।